नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. प्रादेशिक पक्षांचे गळे घोटायचे, भांडणं लावायचे, फोडाफोडी करायची आणि आपली सत्ता तिथं कशी स्थापन होईल. आणि 2029 मध्ये सगळीकडेच म्हणजे विधानसभा असतील, लोकसभा असतील, 100% भाजप झालं पाहिजेत, स्वबळावर सत्ता आली पाहिजेत. या दृष्टीने भारतीय जनता पार्टी गेल्या अनेक वर्षांपासून मंथन करते. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले जे चाणक्य आहेत, ज्यांना हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची आहे, ते चाणक्य आणि त्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते ज्याप्रमाणे काम करत आहेत, त्या एकूणच राजकीय कटाचा एक भाग म्हणून आजपासून पुढचे 3 दिवस नारी शक्ती वंदन विधेयकामध्ये दुरुस्ती करणारा विधेयक आणि त्यासाठीचं विशेष अधिवेशन घडवलं जात आहे. आता इंडिया आघाडी करून कशा प्रकारे त्याचा प्रतिकार केला जाईल हे आता भारताला लवकरच कळेल. म्हणजे भाषावार प्रांत रचना त्याची वाट लावायची, जात गणनेचं महत्व कमी करायचं आहे, जनगणना लक्षात घ्यायची नाहीये. उत्तरेतले जे राज्य आहे, जे आपल्याला जिथं वाढ होऊ शकते आपली, त्याकडे अधिक लक्ष द्यायचं आहे. आणि दक्षिणेमध्ये कर्नाटक जर सोडलं तर इतर ठिकाणी आपल्याला राजकीय प्रवेश करता येत नाही. हा सगळा विचार करू ही राजकीय घटना कशा पद्धतीने घडवली जात आहे त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, नारी शक्ती वंदन विधेयक आता महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यामधल्या गल्लोगल्ली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या विधेयकाचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत. एकूण काय की सध्या सध्या काय दिसतंय, सध्या म्हणजे तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या आहेत. त्या आलेल्या असताना हे विधेयक मंजूर करून घ्यायचं आणि बघा, 543 वरून थेट संख्या खासदारांची होणार आहे ती 850 आणि विधानसभेमध्ये देखील तेवढ्यानेच ती वाढणार आहे. म्हणजे आज समजा महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, ते जवळपास 400च्या आसपास जाऊ शकतात. आणि मग हे आम्ही का करतोय सगळं, तर महिलांना आम्हाला राजकारणामध्ये स्थान द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे करतो असं दाखवलं जात आहे. आता प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतं व्यक्त केली जातात, ती मतं ही अतिशय रास्त असतातच असं जरी मान्य केलं नाही तरी देखील भारतीय जनता पार्टीचं जो काही राजकीय एजेंडा आहे की हिंदुत्ववादाच्या याच्यावर सगळी रचना करायची आणि काँग्रेस मुक्त असा भारत करायचा आणि ते बोलून दाखवलं जातं, सगळं ते होतं. मग आता मूळ मुद्दा लक्षात घ्या की भारताची जी काही एकूण राज्य घटना आहे, ज्याप्रमाणे राज्य निर्मिती झालेली आहे, भाषावार प्रांतरचना झालेली आहे. म्हणजे गुजरात घ्या, महाराष्ट्र घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तेलंगणा घ्या, या सगळ्या राज्यांमध्ये काय झालेलं आहे, भाषावार प्रांतरचनेमुळं ते राज्य निर्माण झालेली आहे. आता त्याच्यामधले जेवढे म्हणजे दक्षिणेकडमधले जेवढे राज्य आहेत, म्हणजे कर्नाटक आहे, त्याच्यानंतर तुमचं आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, तामिळनाडू आहे आणि पोंडेचेरी आहे. आता हे जर ह्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, हे नारी शक्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर तिथं काय होणार आहे, तिथं 33% विधानसभा आणि 33% याच्यामध्ये महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील लोकसभेमध्ये. आणि तिथं मग काय होईल की 132 जी काही खासदारांची संख्या आहे ती किती होणार आहे, 176 होणार आहे. आणि मग ही वाढ किती टक्के होणार आहे, ती 33% इतकी वाढ होणार आहे. आता हा आकडा लक्षात ठेवा. याच्या तुलनेमध्ये उत्तरेत काय होणार आहे, म्हणजे दिल्ली, छत्तीसगड, उत्तराखंड, राजस्थान, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश याच्यामध्ये काय होणार आहे, तिथं जे आत्ता सध्याचे खासदार आहेत त्यांची संख्या मिळून किती, 207 आहे.
आणि हे विधेयक मंजूर झाल्यानंतर 2029 साठी तिथं खासदारांची संख्या ती वाढेल आणि 366 ती होईल. म्हणजे 77% तिथं जागा वाढणार आहेत. ज्या दक्षिणेमध्ये 33% वाढणार आहेत आणि उत्तरेमध्ये किती वाढणार आहेत? 77%. आता भारतीय जनता पार्टीचा जो प्रभाव आहे तो उत्तरेतल्या राज्यांमध्येच आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. इकडे कर्नाटक सोडलं तर खाली कुठेही त्या अर्थाने फार मोठं काही यश मिळालेलं नाही. अगदी चंचू प्रवेश झालेला आहे, एवढंच तेवढं राजकीय यश आहे. म्हणजे ते एक करायचं. त्याच्यामुळं दक्षिणेतल्या राज्यांनी म्हणजे तामिळनाडू सह अगदी महाराष्ट्रामधली महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी देखील या परिसीमन आणि लोकसंख्येवर आधारित वगैरे हे जे काही सध्या केलं जात आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. विरोध हा त्या महिला आरक्षणाला किंवा 33% आरक्षण देण्याला विधानसभा आणि लोकसभेमध्ये याला विरोध नाही, हे लक्षात घ्या. त्याला काँग्रेसचाही विरोध नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विरोध नाही, तृणमूल काँग्रेसचाही विरोध नाही, समाजवादी पक्षाचाही विरोध नाही, कुणाचा विरोध नाही. विरोध कुठे आहे? विरोध हा आहे की जर तुम्ही एक निर्देश मांडला, म्हणजे एक परिमाण मांडलं जनगणनेच, म्हणजे जनगणना यापूर्वी कधी झालेली आहे? 2011 मध्ये झालेली आहे. 2021 मध्ये ते कोरोना काळ असल्यामुळे झालेली नाहीये. आत्ताच तुम्ही जातगणनेला म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून सुरुवात केलेली आहे. आणि हो नाही करत म्हणजे आधी RSSला किंवा भाजपला विरोधच होता त्या जातगणनेला. मग ज्या वेळेला काँग्रेसनी तो मुद्दा उचलून धरलेला आहे, आरक्षणाचा तिढा वाढलेला आहे, कुणबी मराठा वगैरे जातीय उपवर्गीकरण वगैरे अनुसूचित जाती वगैरे हे सगळे मुद्दे आलेले आहेत. रोहिणी आयोगाबद्दल विचारलं जातं, त्यामुळे आपली कोंडी होतीये, हे लक्षात घेऊन जात गणना करू एकदाच ती सुरू करण्यात आलेली आहे. आता त्याचा अहवाल आल्यावर किंवा जनगणनेचा अहवाल आल्यानंतर 2031च्या दरम्यान त्याच्यानंतर जर ही 33% तुम्ही वाढ केली आणि हे विधेयक आणलं तर त्याला आमचा पाठिंबा राहील, असं या सगळ्या पक्षांचं म्हणणं आहे. भाजपेतर पक्षांचं ते म्हणणं आहे. आणि आज दुसरीकडे असं म्हटलं जात आहे, जर तुम्हाला द्यायचंच आहे आरक्षण 33%, तर त्याला आमचा विरोध नाही. जर ही 543 खासदारांची जी संख्या आहे त्याच्यामध्येच तुम्ही ते द्या ना. तुम्ही जर 2011ची जनगणना लक्षात घेऊनच हे करताय, पण तसं का करत नाही याचं उत्तर भारतीय जनता पार्टीकडं नाही. म्हणजे कसंही करून ही घाईमध्ये जे केलं जात आहे ते फक्त आम्ही कशा पद्धतीने महिलांना प्राधान्य देऊ इच्छितो आणि आमची ती कशी वोट बँक आम्हाला मजबूत करायची हे सगळं दाखवलं जात. आता मुळातच जातीय राजकारण हे काँग्रेसनी केलेलं आहे. इतके वर्ष काँग्रेसनी धर्मावरचं राजकारण केलेलं आहे, मुस्लिमांचा अनुनय केलेला आहे. आता उलट काय परिस्थिती झालेली आहे, आता भारतीय जनता पार्टी उलट करते. म्हणजे हिंदू 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 हे करून ह्या पद्धतीने जे काही चाललेलं आहे ते ते करते. याच्यामुळे भरडलं कोण जात आहे? भारतातली लोकशाही आणि तो सर्वसामान्य नागरिक, जो राष्ट्रीय एकात्मता खऱ्या अर्थाने त्याला ती पाहिजे आहे. परंतु एकमेकांची डोकी फोडायचे, बऱ्याच काही करायचं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं कुठं चुकतंय कुठं हुकतंय ह्या अनेक गोष्टी आपण बोलत असतो. त्याच्यावर महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल राष्ट्रीय स्तरावर ते बोलत असतात. आता याच्यामध्ये मूळ जे मुद्दे आहेत, म्हणजे आता जर हे विधेयक तुम्ही करताय आणि त्या विधेयका म्हणजे दुरुस्ती जी करताय 131वी, म्हणजे जो 2023 मध्ये जो नारी शक्ती विधेयक कायदा मंजूर केला गेलेला आहे आणि त्याला पक्षांनी पाठिंबा देखील दिलेला आहे. परंतु आता जी दुरुस्ती तुम्ही करताय त्याच्यामध्ये दलित महिलांना प्राधान्य आरक्षण देत आहे, त्याच्यानंतर आदिवासी महिलांना आरक्षण देत आहे, परंतु ओबीसी महिलांना त्याच्यामध्ये आरक्षण तुम्ही देत नाही. याचा अर्थ काय समजायचा? म्हणजे ओबीसी आमच्या DNA मध्ये आहे,
म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर असं म्हणालेले आहेत की मी ओबीसी समाजामधला असल्यामुळं हे लोक मला टार्गेट करतात, बघा ना जरा वगैरे असं करत आव्हान ते सगळं केलं. आणि त्याचे सगळे पडसाद काय उमटले आणि कशा प्रकारे ओबीसींचं पाठिंबा मतदार कसे भारतीय जनता पार्टीला मिळाले हे सगळ्यांना दिसतंय. आता ज्या वेळेला राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी, अनेक अभ्यासकांनी, अनेक कायदे तज्ञांनी कोंडीत पकडलं भारतीय जनता पार्टीला, मग जिसकी जितनी भागीदारी उसका उतना हक, राहुल गांधींचं हे वाक्य त्याप्रमाणे जर द्यायचं असेल, आणि मग जाती जातीमध्ये जसं आता धनगर आदिवासी भांडण लागलेलं आहे, मराठा कुणबी ओबीसी यांच्यामध्ये भांडण लागलेलं आहे, हे भांडणं जर सोडवायचे असतील तर जातगणना झाली पाहिजे. त्याप्रमाणे हे सगळा जो जातगणनेचा जो डेटा आहे तो व्यवस्थित तयार झाला पाहिजे. परंतु तो तयार केला जात नाही, तो दिला जात नाही. आता 2011 मध्ये ज्या वेळेला हे सगळं झालं जनगणना, त्यावेळेला जातगणना देखील ती झालेली आहे. परंतु त्याचा अहवालच काँग्रेस सरकारने त्यावेळेला समोर आणला नाही, कारण वाद वाढला. मग तीच अडचण आज वेगळ्या पद्धतीने काय आहे भारतीय जनता पार्टीची. जर आपण जातगणनेवर आधारित नंतर हे नारी शक्ती विधेयक जर आणलं, 850 खासदार करायचं ठरवलं, त्यावेळेला आपली अडचण काय होणार? त्यावेळेला अडचण अशी होणार आहे की ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचं प्राबल्य, त्यांची संख्या लक्षात घेता सर्वाधिक जागा त्यांच्याकडे जातील. मग खुल्या वर्गाच्या जागा ज्या आहेत, ज्या ओपन कॅटेगरी मधल्या जागा आहेत, त्या कमी होतील आणि ते आपल्याला नको आहे. तेव्हा तो पण वाट कशाला बघायची? मग आहे त्या परिस्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण घाईघाईमध्ये विशेष अधिवेशन बोलवायचं आणि सांगायचं की बघा हे विरोधक जे आहेत ते कसे महिलांना विरोध करत वगैरे, ते असं दाखवायचं. आणि ओबीसी महिलांना आरक्षण नाही, त्यामुळे आपलं जे काही नुकसान आहे ते आपण वेगवेगळ्या योजना वगैरे याच्यातून ते भरून काढू. लाडकी बहिणी, अमुक आहे तमुक आहे, योजनांचा भडीमार करत राहू, अनेक प्रकारच्या सवलती देऊ, सगळ्या देऊ. जसं आता पश्चिम बंगालमध्ये 3,000 रुपये महिना असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. याच्यातून ती भर आपण काढू, असा विश्वास आर एस एस मधल्या आणि भारतीय जनता पार्टी मधल्या चाणक्यांना आहे. आणि त्यामुळे हे विशेष अधिवेशन बोलवलं गेलेलं आहे. आणि आपण असं करून राजकीय कोंडी करतोय इंडिया आघाडीचे. आणि आपल्याला पुढे 2029 मध्ये आपल्याला हे उत्तरेमध्ये जे काही 366 नव्याने लोकसभेचे मतदारसंघ होतील, त्याच्यातून आपल्याला बहुतांश यश मिळून जाईल. आणि इकडून तिकडून सगळं कडबोळं करून 100% केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला सरकार कसं स्थापन करता येईल, जे आपलं हॅट्रिक करण्याचं 2024 मध्ये हुकलेलं आहे, तो जो खंड पडलेला आहे, आपल्याला पुन्हा जर भरारी घ्यायची असेल आणि हिंदुत्वाच्या आधारावर सगळं राजकारण करायचं असेल, तर आपल्याला ही घाई केली पाहिजे. आणि फक्त त्यासाठी ती घाई केली गेलेली आहे. आता ही जी काही, हा जो काही राजकीय डाव आहे, हा जो काही चाणक्यांचा गेम प्लॅन आहे, याच्यामध्ये इंडिया आघाडीतले जर एक वाक्यतेने राहिले, म्हणजे भारताच्या लोकशाहीचं जर तेवढं सुदैव असलं, तेवढं नशीब असलं, तर पुढच्या 3 दिवसामध्ये ते एकी दाखवतील, उपस्थित राहतील. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जे 292 जे खासदार आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे, ते पुरेसं ठरणार नाहीत. त्यांना 2/3 बहुमत लागणार आहे, म्हणजे 362 खासदार लागणार आहेत. तर ते वरचे जे आहेत ते आपल्याकडून दिले जाणार नाहीत, याची काळजी या इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांना घ्यावी लागणार आहे. आणि त्या दृष्टीने ते काय करतात आणि खऱ्या अर्थाने सशक्त लोकशाही जी आहे ती कशा प्रकारे सिद्ध करतात, हे आपल्याला लवकरच कळेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.